कॉन्टेक्स्टमध्ये मी त्या स्पेसिफिक केसबद्दल बोलत नाही, कारण तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारत नाही. मी तुम्हाला जनरल सांगतो. काय असतं की मार्केटमध्ये जे आपले ड्रग्ज असतात, म्हणजे मेडिसिन्स असतात, त्यांचं आम्ही चेकिंग करत असतो. चेकिंग करताना परत सबस्टँडर्ड, अडल्चरेटेड, आणि याच्यामध्ये ड्रगमध्ये एक कॅटेगरी आहे स्प्युरियस किंवा मिसब्रँडेड, या प्रकारचे आढळलं तर त्याला पनिशमेंट ड्रग्ज अँड कंट्रोल ॲक्टनुसार आम्ही करतो. असे जर काही कॅटेगरी आढळल्या असते आमच्या याच्यामध्ये, तर देर इज अ प्रोव्हिजन कॉल्ड रिकॉल ऑर्डर म्हणतात त्याला, आणि स्टेट ड्रग कंट्रोलर ते करत असतो. ती प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. म्हणजे आम्ही कुठं आम्हाला कंप्लेंट आले, मी व्हेरीफाय केलं, आम्हाला वाटलं, आम्ही सॅम्पल घेतले, त्याच्यातून आम्हाला ह्या 4 कॅटेगरीपैकी जी कोणती आलेली आहे, तर तो प्रॉडक्ट मार्केटमधून, फक्त हॉस्पिटलमधून नव्हे, मार्केटमधून आम्ही रिकॉल करतो. त्या कंपनीला सांगतो आणि त्याची मी पब्लिसिटी पण करतो. तर तशा प्रकारच्या ऑर्डर आम्ही ज्या ज्या केसेसमध्ये आम्ही ते रिकॉल ऑर्डर ड्रग कंट्रोल, स्टेट ड्रग कंट्रोलर हु इज सिटिंग हिअर, म्हणजे इथं जे आपण जॉईंट कमिशनर ड्रग HQ म्हणतो, ही इज अ स्टेट ड्रग कंट्रोलर, तर त्यांच्या मार्फत इश्यू करतो आणि ते कंप्लाय करतो. पर्पज असा असतो त्याच्या पाठीमागचं की जर हे चुकीचं आहे तर ते कंझ्युम होऊ नये, म्हणून ते रिकॉल ऑर्डर असते. आणि बाकीचे प्रोव्हिजन ज्याप्रमाणे FIR करून किंवा जे काय प्रॉसिक्युशन करायचे त्या कंपनीवर आम्ही करत असतो. तर अशा आमच्या पुण्यातले जे एक आम्ही हे केलेलं आहे, कोणते ते हां, पुण्यामध्ये शेड्यूल H मधले औषधे जप्त केले होते 11.19 लाखाचे. दॅट इज सिप्ला कंपनी. तर त्याची आमची तिथल्या लोकलनी केली, पण इथून आमची ऑर्डर आज 1-2 दिवसामध्ये रिकॉलची जाईल. त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट जे असतील ते पूर्ण मार्केटमधून पूर्ण अक्रॉस कुठे असू द्या, इंडियामधले कुठे असू द्या, ते रिकॉल होतील. तसेच बाकीच्याही गोष्टीवर आम्ही कारवाई केली. दॅट इज द प्रोव्हिजन यू शुड अंडरस्टँड. हे रिकॉल ऑर्डर असते. इट्स अ स्टँडर्ड प्रोसिजर ॲज पर द ड्रग कंट्रोल ॲक्ट 1940 आणि त्याच्या अंदर 1945 रूल्स. हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे. वी आर फॉलोइंग इट नाउ. कदाचित अगोदर होत नव्हती, नाही माहीत, मला माहीत नाही, बट विल फॉलो इट सो दॅट पब्लिक हेल्थला त्याच्यातून डेंजर राहणार नाही. आणि आपको ज्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे, जे सेल करतात, त्यांच्यावरती नियमानुसार आपले कारवाई. ओके, बिफोर यू फॉरगेट, एक लास्ट अजून एक आदेश मी आज पारित केलेला आहे. हा आदेश आहे ड्रग्स, म्हणजे माझ्याकडे 2 सेक्शन, एक फूड आहे आणि एक ड्रग आहे. हा आदेश आहे की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेन येतात, माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेंट असतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तर कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ, दिली का त्या, पण माहितीसाठी म्हणून देतोय की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं, हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड, कारण तो सिटिझन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला. असं का बरं होईल? म्हणजे मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी. होल्ड ऑन ऐकून घ्या. ते मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी बनवलं आहे का? त्याच्यामध्ये स्टँडर्ड ज्या ॲडवायझरीज आहेत, त्या ॲडवायझरी अशा आहेत की त्यासाठी जेनेरिक ऑप्शन काय हे पण देऊ शकतात, ते मागू शकता पेशंट. असं स्पेसिफिक आले तर आम्ही कारवाई करू. मला स्पेसिफिक लागेल, जनरल नको. आम्ही कारवाई करू. देयर इज अ लॉ. मैं है नहीं बोल रहा, मैं क्वेश्चन नहीं कर रहा हूँ. अगर ऐसे हमारे पास स्पेसिफिक कंप्लेन आते हम कार्रवाई करेंगे ना. कसं ते कंटेंट पेक्षा ते ब्रँड नेम देतात, त्यामुळे लोक ब्रँड नेम वरती जातात आणि कंटेंट. हा खूप मोठा विषय आहे. प्रिस्क्रिप्शन कसं लिहावं, कुठं लिहावं, कोणतं द्यावं, आता त्याच्यात मी जाणार नाही की तो माझा डोमेन नाही आहे. माझा ड्रगच्या बाबतीतला जो इश्यू आहे, अशा प्रकारच्या कंप्लेंट जर आमच्याकडे आल्या तर विल डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन लुक इनटू.